मित्रांनो, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवी किंवा महाकाली या देवींची प्रतिष्ठापना करतात आणि 9 दिवस दुर्गा देवीचा उत्सव साजरा केला जातो. दुर्गा देवी हिला महिषासूर मर्दिनी या नावाने देखील ओळखतात, ज्यामागे देवी दुर्गा व महिषासूर कथा प्रचलित आहे, ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपण स्त्रीचे असे शक्तिशाली रूप पाहणार आहोत, ज्याचा निर्माण वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी झाला होता. म्हणजेच देवी दुर्गा हिचे चंडिका रूप जे धारण करून तिने महिषासुराचा वध केला. मित्रांनो, आपल्या हिंदू पुराणानुसार महिषासूर नावाचा एक असुर होता. त्याच्या वडिलांचे नाव रंभासूर असे होते आणि त्याची माता एक म्हैस होती आणि म्हणूनच त्याचे नाव महिषासूर असे पडले होते. महिषासूर हा अतिशय शक्तिशाली आणि पराक्रमी होता. तो त्याच्या इच्छेनुसार म्हैस आणि मानव असे दोन्ही रूप धारण करू शकत होता. तो भगवान ब्रह्मा यांचा मोठा भक्त होता आणि अमरत्व प्राप्त करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष त्यांची तपस्या केली. त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान ब्रह्म यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. यावर त्यांनी अमर व्हावे असे वर भगवान ब्रह्म यांच्याकडे मागितले. भगवान ब्रह्म त्याला म्हणाले की जन्मलेल्या प्रत्येक प्राण्यास मरण हे अटळ आहे, तर तू हे वर सोडून दुसरा काहीतरी माग. यावर तो भगवान ब्रह्म यांना म्हणाला की माझा मृत्यू कोणत्याही देव, असुर, प्राणी किंवा पुरुषाच्या हातून नसून एका स्त्रीच्या हातून व्हावा, कारण स्वतः शक्तिशाली असल्यामुळे कोणतीही स्त्री आपला वध करू शकत नाही असं त्याला वाटत होतं. भगवान ब्रह्म यांनी तथास्तु म्हणत त्याला तो वर दिला. वर मिळताच तो सर्व असुरांचा राजा झाला आणि त्यांनी स्वतःची असुरांची सेना उभी केली आणि पृथ्वीवर सर्वत्र आक्रमण केले आणि सर्व स्वतःच्या अधीन करून घेतले. मग त्यांनी इंद्रलोकावर देखील आक्रमण केले. त्याला मिळालेल्या वरामुळे कोणतेही देव त्याचा पराजय करू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी सर्वत्र स्वतःचे अधिपत्य दाखवायला सुरुवात केली. मग सर्व देव चिंतेत पडले आणि त्यांनी भगवान विष्णू यांच्याकडे प्रार्थना केली. यावर भगवान विष्णू यांनी त्यांना एक उपाय सुचवला. तो म्हणजे सर्व देवांनी एकत्र येऊन महाशक्ती भगवती हिची आराधना करायची, कारण ती स्त्री रूप असल्यामुळे महिषासुराचा अंत करू शकेल. मग सर्व देव एकत्र आले आणि महाशक्ती भगवती हिची आराधना केली आणि त्या सर्वांचं तेज एकत्र येऊन देवी दुर्गा हिचे शक्तिशाली रूप जन्माला आले. देवीचा निर्माण वाईट शक्तीचा म्हणजेच महिषासुराचा अंत करण्यासाठी झाला होता, म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असे नाव मिळाले. तिचे महाशक्तिशाली रूप पाहून सर्व देव प्रसन्न झाले आणि स्वतःकडचे अस्त्र शस्त्र तिला भेट म्हणून दिले. जसे भगवान शिव यांनी त्रिशूळ, भगवान विष्णू यांनी चक्र आणि अशा प्रकारे देवीला स्वतःचे अस्त्र शस्त्र सर्व देवांकडनं मिळाले. हिमालय यांनी तिला सिंह भेट म्हणून दिला, जो पुढे जाऊन तिचे वाहन झाला. मग सर्व देवांनी तिला महिषासुराचा अंत करण्याची विनंती केली. देवी सिंहावर विराजमान होऊन महिषासुराचा अंत करण्यास निघाली आणि महिषासुराच्या नावाची गर्जना करत तिने त्याला ललकारले. देवीचे चंडिका रूप पाहून महिषासूर आपल्या सर्व असुर सेनेना घेऊन तिथे आला. मग देवी दुर्गा हिने आपले शक्ती रूप निर्माण करून त्या सर्व सेनेचा अंत केला. हे युद्ध 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी महिषासुराचा देखील वध केला गेला. म्हणूनच नवरात्रीच्या 9 दिवस देवी दुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते, ज्याला नवदुर्गा असे म्हटले जाते. अशा प्रकारे देवी दुर्गा हिने महिषासूर, जो शक्तिशाली असून देखील स्वतःच्या शक्तीचा दुरुपयोग केल्यामुळे त्याचा अंत केला आणि देवी दुर्गा हिला महिषासूर मर्दिनी असे नाव प्राप्त झाले. हे बघता सर्व देवतांनी दुर्गा मातेचा जय जयकार करून केलेल्या मदतीसाठी धन्यवाद व्यक्त केला आणि एका स्त्रीच्या हातून स्त्रीला कमजोर समजणारा राक्षस मारला गेला. मित्रांनो, स्त्रिया देखील देवीचंच एक रूप असतात. त्यांच्यामध्येच दुर्गा, काली आणि जगदंबा सारख्या अनेक देव्यांच्या शक्ती आहेत.
म्हणून कोणत्याही स्त्रीला कमजोर समजू नये. त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे.